नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक. खूप दिवसानंतरचा म्हणजे सगळ्यांनी आतुरतेने सगळेजण वाट बघत होते असा हा व्हिडिओ आज मी बनवत आहे. 8 ऑक्टोबर 2023. आणि हा बनवताना खरं तर माझे वडील सोबत होते, पण ते नेमके काही कारणामुळे त्यांना येता नाही आलं. पण आपल्यासोबत पाहुणे आहेत. भाऊ, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी हिरामन वामनराव शिवले, परमोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. हे आज आपल्या बागाच्या व्हिजिटसाठी आले होते. पण मग आज आपल्याला तो व्हिडिओ जो बनवायचा होता की मला नक्की किती उत्पन्न मिळालं, किती माझा खर्च झाला आणि त्याच्यानंतर नफा मला किती मिळाला, हे सगळं मला तुम्हाला जे सांगायचं होतं. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन येत होते की बाबा तुमचं किती उत्पन्न मिळालं, किती रेट मिळाला, काय झालं, कसं सगळं सांगा. सगळ्या जणांचं जे उत्सुकता होती ते उत्सुकता आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. त्याचे सगळे कॅल्क्युलेशन्स परत मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे. हे माझे स्वतःचे कॅल्क्युलेशन्स आहेत, स्वतः केलेले, सगळं केलेले, स्वतः प्रॅक्टिकली केलेलं असल्यामुळे आता मी स्पष्टपणे सगळं सांगू शकतो. खर्च किती झाला आणि उत्पन्न किती झालं हे आपण आता जाणून घेऊया. चला, ह्या यशामागे माझे वडिलांचा खूप मोठा हात आहे, घरच्यांचा वगैरे सगळ्यांचा. परत समाधान भाऊ पोरजे असतील, त्याच्यानंतर सुनील भाऊ बनकर वगैरे असतील, हे सगळ्या व्यक्तींचा आहे. पण चला, आता आपण नक्की प्रत्यक्ष किती खर्च झाला माझा आणि उत्पन्न किती मिळालं हे सगळ्यांना आता मी सांगतो. बस आता खाली. आता हे म्हणजे आमचे कायमचे, तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ बघत आले ना? हो, पहिल्यापासून व्हिडिओ बघतो. हा, म्हणजे तो योगायोग असं की तुम्ही पण आता आहेत बुवा, म्हणजे शेतकरी पण आपल्यासोबत, तुमच्या सगळे शेतकरी जे माझे व्हिडिओ बघत असतात, या सगळ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काका आपल्यासोबत आहेत. प्रत्यक्ष त्यांनी पण हा खर्चाचा व्हिडिओ पहिला बघितला होता आणि आज त्यांच्या समोर हे सगळं प्रत्यक्ष. आता मी लागवड जी केली होती 5 एप्रिल 2022 रोजी लागवड केली होती आपण. आणि त्याच्यानंतर बरोबर ज्या दिवशी आपण लागवड करतो, लागवडच्या साधारणतः 10 महिन्यानंतर मी छाटणी घेतली होती. त्याच्या अगोदर तुम्ही झाडाला कात्री लावण्याची गरज नाही आहे, साधा शेंडा मारणं. 10 महिन्यांपर्यंत झाड व्यवस्थित बनवा, त्याच्यानंतर छाटणी घ्या. आणि छाटणी घेतल्याच्यानंतर साधारणतः 6-6.5 महिन्यानंतर तुमची हार्वेस्टिंग चालू होती, जे माझं चालू झालं होतं हार्वेस्टिंग. आपण 5 फेब्रुवारी रोजी छाटणी घेतली होती. आता खर्चाचं सगळं पहिले सांगतो, नंतर किती उत्पादन झालं ते सांगतो, आणि नफा वगैरे ह्या सगळं मी काल रात्री बसून सगळा हिशोब केलेला आहे, तो आता मी तुम्हाला सांगतो. आता या थोडंसं जवळ भाऊ. हे शीट तर मी ऑलरेडी सगळ्यांना दाखवलंय, म्हणजे समाधान भाऊ पोरजे आणि हे. आता याच्यामध्ये जे आहे, पेन आहे का तुमच्याकडं? एकच मिनिट. आता याच्यामध्ये जे आहे बघा, आता हे सगळं जे दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये आता हे बरेचसे मी किती 8x5 9x5 हे जे आहे, आता माझं स्वतःचं हे जे आता खर्च जो सांगतो तो माझा स्वतःचा. माझं अंतर होतं 8x5, साधारणतः 1200 रोपं माझ्या झाडात आहे, म्हणजे बागेत आहे, प्लॉटमध्ये. आणि मी 1400 आणले होते, म्हणजे कारण की मी पूर्ण उन्हाळ्यात लावत होतो म्हणून 1400 आणले होते. मी ट्रेमधलं आणले होते, मला 16 रुपयाने पडलं होतं. साधारणतः 22,400 रुपये तो माझा खर्च झाला होता. मशागतीचा, खड्डे लागवडीचा वगैरे हा मजुरींचा खर्च हा तर तोच आहे 9,500 पर्यंत. तो मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलं, ते डिटेल काही सांगत नाही. ड्रिपचा जो खर्च आहे तो साधारणतः मला 75,000 रुपये आला होता. हा 80,000 मी इथे दाखवलाय. लागवड केल्यानंतर मग निंदणं, खुरपणं, फळ खुडणं, याला कंटिन्यू शेंडे मारणं असतील किंवा ट्रॅक्टरने काही मशागत असेल, हा एक साधारणतः 17,500 हा खर्च. हे तर मागच्या याच्यात सांगितले, पण आता माझं पण मी तुम्हाला सांगतो. आता बऱ्यापैकी आपण ऑर्गॅनिकवरती काम केलं आणि कधी जर वाटलं तर काही पण रासायनिक पण वापरले, म्हणजे शेणखत वगैरे, काही लिक्विड फवारणी. तो टोटल खर्च जो आहे सगळा लागवडीपासून तर शेवटपर्यंतचा जो खर्च आहे तो साधारणतः 60,000 रुपये तो खर्च आहे. हे प्रत्येकाचा खर्च डिटेलिंग मी पहिल्यांदा दिलेलं आहे, पण आत्ता मी फक्त जो आहे हा 60,000 रुपये तो खर्च झाला. त्याच्यानंतर तार, बांबू, अँगल हा खर्च एकरी मागच्या त्यावेळेस तुम्हाला मी व्हिडिओमध्ये टाकला होता. मी स्वतः तोपर्यंत काही केलेलं नव्हतं. त्यावेळेस हा खर्च मी दाखवला होता 2,10,000 रुपये, तार, बांबू, अँगल खर्च आणि मजुरी. हो. पण मग नंतर मी त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला. असं आडवच राहू द्या. हा, म्हणजे त्याच्यावरती पूर्ण अभ्यास जो केला, तर अभ्यास केल्यानंतर मला असं समजलं का 2,10,000 रुपये खर्च थोडासा जास्त होतो. मग काहीतरी आपण त्याच्यावरती थोडंसं वेगळं डोकं लावायला पाहिजे, म्हणून मी अँगल काढून टाकला. तार आणि बांबू त्याचे व्हिडिओ तर मी तुम्हाला टाकलेले आहेच. तर 2,10,000च्या ऐवजी मला फक्त इथं 78,000 रुपये खर्च हा मला फक्त लागला. म्हणजे हा 78,000 रुपये हा खर्च झाला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा खर्च हा आपण टाळूच शकत नाही, तो खर्च म्हणजे फोम बॅग वगैरे. आता पांढरा कपडा वगैरे आपण काही लावला नव्हता वरती, बरोबर, कारण की आपल्या पावसाळ्यामध्ये आलेलं होतं. म्हणजे
फोमचा खर्च जो होता तर मी आता अगोदरच्या याच्यात दाखवलं होतं तो 65,000 समजा त्यांनी पोर्जननी लावलेला होता, पण माझे 80,000 फोम होते. 55 पैसे फोम, त्याच्यानंतर पिशवी 65 पैसे, 50 पैशाच्या आसपास मजुरी, तसं 1,40,000 रुपये मला हा कम्प्लीट खर्च हा फोम आणि बॅगचा लागला. आता उन्हाळ्यात तो पांढऱ्या कपड्याचा काही विषय नाही, म्हणजे हा 26,000 रुपये खर्च मला लागला नाही. आणि जो संपूर्ण खर्च आता माझ्या बागेचा आहे आता हा मी लिहिला बघा आता इथं एकाच ह्याच्यात. आता हा जो खर्च आहे, आता हा खर्च जर बघितला तुम्ही माझ्या बागेतला खर्च, तर आता मी जे अगोदर दाखवलं त्याचा संक्षिप्त बघा. आता रोपाचा खर्च माझा 22,400, मशागती खड्डेचा 9,500, ड्रीप पायपिंग वगैरे ते साधारणतः 70,000 ते 75,000 रुपये, म्हणजे 70,000 रुपये लागले तुम्हाला. लागवडीनंतरचा जो खर्च आहे 17,500, खत फवारणी वगैरे लिक्विड त्याचा 60,000 रुपये, तार बांबू मजुरी बांधणी हा 78,000 रुपये. जिथं 2 लाख रुपये लागत होते अँगल पकडून, हे इथं आपण 78,000 वरती फक्त आणलं. त्याच्यानंतर फोम मजुरी वगैरे जे आहे हे सगळं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे आता हे संक्षिप्त मी दिले हे सगळे पॉईंट. हे साधारणतः 1,40,000 रुपये साधारणतः म्हणजे फिक्सच लागलेले माझ्याकडं. तर तुम्ही बघितलं त्याचे सगळे, ही वही पण एक आहे, तर ह्या वहीमध्ये सगळे कॅल्क्युलेशन्स वगैरे सगळे लिहिलेले आहेच आहे, म्हणजे काय कसं याचं सगळं मी इथं पूर्ण डिटेलिंग पण आहे. आणि जो नंतरचा आता इथपर्यंतचा खर्च माहिती होता, पण हा खर्च तुम्हाला सांगायचा राहून गेला होता भाऊ. हार्वेस्टिंग जी करायची असते, आता काही वेळेस हार्वेस्टिंग ते स्वतःही करता आणि आपण स्वतः हार्वेस्टिंग करून द्यायचं असतं त्यांना. हार्वेस्टिंग करून देण्याचा जो खर्च आहे तो साधारणतः प्रत्येक वेळेस मला एक साधारणतः 10 मजूर असायचे हार्वेस्टिंग करून द्यायला तिथपर्यंत, आणि मग तिथून पुढे पॅकिंग वगैरे सगळं ते करून देत होते. तर तो खर्च जो आहे तो साधारणतः 20,000 रुपये मला तो लागला. म्हणजे प्रत्येक वेळी साधारणतः 2-3 हजार रुपये मला खर्च, 2 ते 2.5 हजार रुपये खर्च मला आपल्या 8 हार्वेस्टिंग झाल्या, 8 2 16 म्हणजे 2,500च्या हिशोबाने जर बघायला गेलं तर साधारणतः 20,000पर्यंत तुम्हाला खर्च लागला. असा हा माझा खरा झालेला पूर्ण खर्च जो आहे, हा टोटल जर सगळा एकत्र जर केला हा तिन्ही पण, हा आला 4,17,400 रुपये हा माझा लागलेला खर्च. आता योगायोगाने काय, आता सगळ्या शेतकऱ्यांना मागे पण मी तुम्हाला सांगितलं होतं पांडुरंग फुंकर योजना आहे, फळबाग योजना, त्याच्यात तुम्हाला रोपांचा खर्च मिळतो, त्याच्यात तुम्हाला ड्रिपचा खर्च मिळतो. तर मला हा 70,000 रुपये ड्रिपचा खर्च मला पूर्ण सबसिडी मिळाली होती, म्हणजे मी तो याच्यातनं आता मायनस करतो कारण की तुम्हाला मिळाला होता बरोबर. म्हणजे माझा खर्च झाला 3,47,000 रुपये, हा संपूर्ण माझा खर्च झाला. आणि आता जे सगळ्यांना महत्वाचं जे आहे की किती उत्पादन झालं आणि काय, आता जेवढं माझ्या बागेचं उत्पादन आता हे तुम्हाला दाखवतो. आता हा बागेचं उत्पादन माझा जो माल गेला तो 21 टन माल माझा गेला, कम्प्लीट 21 टन माल गेला, म्हणजे 210 क्विंटल गेला. आपल्याला साधारणतः 61च्या रुपयाने आपल्याला भेटला, पण आपण 60 रुपयांनीच मी तो पकडला. काही लोकलला तर मी 65-70 रुपयांनी पण विकला, पण मी आता ते सगळं पकडत नाही. साधा पूर्ण जो गेला आपला 60 रुपयाने जो आहे तो टोटल आपण दिला, म्हणजे साधारणतः 21,000 किलो इंटू 60 रुपये जर केले तर 12,60,000 रुपये आज माझ्या अकाउंटला RTGS आलेले आहेत डायरेक्टली बरोबर. आता हे शेतकऱ्यांचं चाललं होतं किती आहे काय आहे, कारण की कसं आहे आपण आहे ना काही व्यापाऱ्यांना दिलं तर व्यापारी किती एखाद्या गेला व्यापारी पळून गेला तर कसं आहे, कारण की तो पण मला एक व्हिडिओ बनवायचा आहे की विकायचा कसा. तर माझा जो आता हे सगळ्यांना दिसतं महत्वाचा जो आहे 12,60,000 रुपये माझं उत्पादन मला हे मिळालं, जे माझ्या खिशामध्ये आत्ता आहे बरोबर अकाउंटला. मग आता बघा, आता जे उत्पन्न होतं ते 12,60,000 रुपये, खर्च झाला 3,47,000 रुपये, आणि माझा निव्वळ नफा जो आहे भाऊ तो 9,13,000 रुपये हा निव्वळ नफा आहे. आणि याच्यामध्ये हा 9,13,000 रुपये जो पूर्ण जो नफा आहे, हा नफा याच्यामध्ये अजून आपण थोडंसं जर तुम्ही ॲड जर केलं तर, कारण की वर्षभरामध्ये तसे मी कायम पेरू खात आलोय, 50-60 जाळ्या 100 जाळ्या तर मी तेव्हा विकल्या, म्हणजे 20-30 हजार रुपयाचा माल किंवा 50,000 रुपयाचा माल नाही विकलाय तो त्याचे पण. आता सॅम्पलवारी म्हणजे माझ्याकडे खूप सगळे शेतकरी पण आले, बरेचसे माझा खूप सगळा मॉप बऱ्याच जणांना दिलं, ते किती 2-3 टन गेले ते मी कधी कन्सिडर नाही केलं. पण जो निव्वळ नफा जो मला मिळाला 9,13,000 रुपये. आता माझं जे क्षेत्र आहे हे जर टोटल पूर्ण क्षेत्र जर तुम्ही बघितलं, हे साधारणतः 49 गुंठे जे क्षेत्र आहे, साधारणतः 49 गुंठे क्षेत्र आहे. हे 49 गुंठ्यापैकी काय झालं, 5 गुंठे जे आहेत आपण क्रिस्टल व्हाईट व्हरायटी लावलेली होती. तर क्रिस्टल व्हाईट व्हरायटी याच्यातनं कट केली, म्हणजे तो आपण याच्यात पकडलेलंच नाहीये. म्हणजे 1 एकर आणि 4 गुंठे हे कॅल्क्युलेशन सांगितलं मी. हे 44 गुंठ्यांचं कॅल्क्युलेशन सांगितलं 9,13,000 रुपये.
आता हे 60 रुपयाने मला हा रेट मिळाला, 21 टन माझं उत्पादन मिळालं मला. आता शेतकऱ्यांचं बघा, आता हे मला समजा 9 लाख मिळाले म्हणजे सगळ्यांनाच मिळतील असं नाही. एखाद्याला समजा 80 रुपयाने जर हा गेला असता, अजून वाढतील ते. 80 रुपयाने जर हात जर 80 रुपयाने गेला असता तर 8 ते 16 15 ते 16 लाख रुपये झाले असते. हात जर 40 रुपयाने गेला असता तर 40 रुपयाने गेला असता 4 दुने 8 म्हणजे 8-8.5 लाख रुपये झाले असते. म्हणजे कधी पण बघा युट्यूबवरती खूप सगळे व्हिडिओ आहेत, मी स्वतःही बघितले, खूप शेतकरी पण बघत असतात की कमवा 10 लाख रुपये, कमवा 20 लाख रुपये, कमवा 25 लाख रुपये, पण मेहनत काय असते, सूक्ष्म नियोजन कसं करायचंय. कारण की तुम्ही स्वतःच भाऊ माझ्या मते तुमचं द्राक्षचं आहे ना, कारण की द्राक्षाचे जे पण द्राक्षाच्या म्हणजे ज्यांनी द्राक्षाचं उत्पादन काढलेले त्यांच्यासाठी ही एकदम छोटी गोष्ट आहे, पण नियोजन त्यांना माहिती किती नियोजन वगैरे सगळे करावं लागतं. बरेचसे शेतकरी फक्त युट्यूबवरती बघतात, अरे हा एवढं उत्पादन मिळालं, किंवा आजही बघतील की मला एवढं उत्पादन मिळालं, पण मग त्याच्या पाठीमागे थोडंसं सगळं नियोजन जर केलं सगळ्या शेतकऱ्यांनी तर एकदम तसं सोपं आहे, अवघड असं नाही आहे. पण नियोजन करा, व्यवस्थित नियोजन जर केलं तर प्रत्येकाला चांगला फायदा मिळतो. आणि कधी पण करताना मी जेव्हा केलं तर माझं असं म्हणणं होतं किंवा घरच्यांचं आमचं वडिलांचं आईचं जे चाललं होतं की तू लावू नको, कारण की माझं स्वतः मी पेशाने असिस्टंट प्रोफेसर, इंजिनिअरिंग कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर आहे. मी 7 पे मिळतो मला काही तसं टेन्शन नाही आहे, जॉब आहे, बाकीच्या गोष्टी पण माझ्या बऱ्याचशा आहेत. एवढं करून जर शेतीच्या याच्यात, कारण की मी बघितलं आमच्या इकडे पण, आता जर तुम्ही बघितलं ना, आता इकडचा आजूबाजूचा परिसर एकदम चांगला फळबागा होऊ शकता, पण लोक सगळे समजा आता टोमॅटो लावले तर सगळे टोमॅटोच्या पाठीमागे, सोयाबीन वगैरे ह्या सगळ्यांच्या गोष्टींच्या पाठीमागे. म्हणून सगळ्यांनी वेगवेगळे पिकं जर डिव्हाइड जर केलं तर शेतकऱ्यांना नक्कीच, आज मी पेरू लावलाय, उद्या इथं सीताफळाला पण एकदम चांगलं आहे, सीताफळाचं एकदम चांगलं तुम्हाला उत्पादन मिळू शकतं, डाळिंब आहे, मग द्राक्ष करा, म्हणजे सगळ्याच पिकांना तुम्हाला एवढं करून राहिलेले जे समजा तुम्ही बाकीचे जे टोमॅटो करत असतील तर त्यांना सगळ्यांनाच बाजार मिळतील. पण आपले शेतकरी सगळे एक पीक घेतलं की त्याच्याच पाठीमागे लागतात. म्हणून प्रत्येक गोष्टीचा थोडासा विचारपूर्वक, आता माझ्यासारखा माणूस मी सगळं पूर्ण बिझी असून जर हे सगळं करू शकतो तर बरेचसे शेतकरी ते मी तर समजतो, मी म्हणजे तुमच्या समोर मी मला असं समजतो मी 5% तुम्ही गुरुचे सगळे, माझे सगळे जे शेतकरी आहेत ते सगळे माझे गुरुच आहे. पण फक्त एवढंच की थोडासा एक वेगळं नियोजन करून जर केलं तर नक्कीच तुम्हाला हा फायदा मिळेल. म्हणून हे सगळं खर्च वगैरे जो आहे हा सगळा मी तुम्हाला दाखवला. याच्यात अजून एक तुम्हाला ते सांगायचं झालं की घरचे जे माझ्या प्रत्येक वेळी सोबत होते, आता आई जी आहे समजा मजुरांमागे ती उभी राहायची म्हणजे तिला मी सांगितलं होतं, घरच्यांना सांगितलं होतं, तुम्ही वडिलांना नाही सांगितलं, तुमचं सगळीकडे जे फिरणं आहे, तुमचं बाहेर तुमच्या मित्रांसोबत जाणं आहे, सगळे त्यांचं 60 वर्ष वय जे आहे ना, मी हा पेरूचा बाग लावलाय म्हणून तुम्ही अडकून राहायचं नाहीये. प्रत्येक गोष्टीला मजूर लावला, म्हणजे मजुरी वगैरे सगळं जरी केलं, अजूनही 1 लाख रुपये जरी गेले असते माझे, तरी मला निव्वळ नफा 8 लाख रुपये. आम्ही जेव्हा लागवड केली इथं जर तुम्ही बघितलं तर या दोन्ही क्षेत्रामध्ये भाऊ, म्हणजे आता हे तर समजा 44 गुंठे सांगितलं आपण, समजा हे 50 गुंठे, हे वरचे 50 गुंठे, 100 गुंठ्यामध्ये ऊस असायचा आमचा भाऊ. त्यांना माहिती खर्च जाता बरं का, 1 ते 1.5 जवळपास त्यालाही 14-15 महिने तोडीला जायचेच. आणि एवढं करून एवढ्या 100 गुंठ्यामध्ये आम्हाला ऊसाचे वडिलांना आतापर्यंत जसं वडिलांनी आता सांगितलं ते आता नाही आहेत, पण त्यांचं असं म्हणणं असायचं खर्च 2-2.5 लाख रुपये फक्त ऊसाचे यायचे, आणि त्याच्यामध्ये जवळपास 80,000 ते लाखापर्यंत खर्च. म्हणजे 100 गुंठ्यामध्ये 1.5 लाख रुपये अपेक्षा ठेवणारे माझे वडील आणि मी त्यांचा मुलगा. आणि त्यांचं तेच बोलणं झालं, म्हणलं अण्णा आपल्याला एवढं फक्त मला एवढं करू द्या, हे करताना सगळ्या शेतकऱ्यांसाठी ते होईल, मी पण शिकेल. आणि हे पूर्ण मला शेवटपर्यंत कधीही माझी अपेक्षा, सगळ्या शेतकऱ्यांना मला तेच सांगणं आहे, शेवटपर्यंत अपेक्षा नव्हती की मला पैसे मिळावे आणि खूप जास्त पैसे मिळावे. खूप मला आनंद जो झाला की माझ्यामुळे बरेचसे शेतकरी जे करायला लागले ना त्या सगळ्यांना पैसे मिळाले, तर मला आनंद आहे. आणि आज असं आहे, खूप सगळ्या शेतकऱ्यांचे जेव्हा फोन येतात ना, माझ्यापेक्षा शेतकऱ्यांना आनंद जास्त झाला. कारण की बऱ्याच जणांचं असं म्हणणं, भाऊ हा तुमच्या इथे पिकलेला पेरू नाही, हा आमच्याच घरात वाढलेला पेरू. म्हणजे ते तुम्ही सांगितलं ना, जसं 15 महिन्यापासून बघत आले. कारण की मी सगळ्या गोष्टी सगळ्यांना दाखवल्या. म्हणून वडिलांना तेच सांगितलं होतं, तुम्ही 1.5 लाखाची अपेक्षा ठेवत होते, आपण काय करू, एवढ्या याच्यामध्ये मी 3 लाख रुपये तुम्हाला देतो खर्च जाता. किती लाख रुपये? 3 लाख रुपये देतो खर्च जाता. जो 100 याच्यामध्ये तुम्ही 100 गुंठ्यामध्ये किती घेत होते? 1.5 लाख रुपये घेत होते. कंटिन्यू सारखं पाणी भर, सगळं हे कर ते कर पूर्ण. हे 44 गुंठ्यामध्ये समजा 9 लाख रुपये मिळाले.
मला 5 लाख मिळाले असते तरी समाधान तरी विन कंडिशन होती आमची. मी 3 लाखाचंच हे करत होतो. हा. म्हणून सगळ्यांनी आता मला मिळाले म्हणून सगळ्यांनाच तेवढे मिळतील. मी तेच सांगितलं तुम्हाला, रेट तुम्हाला जास्त मिळाला, उत्पन्न जास्त मिळालं तर 100% तुमचे 9 लाखाचे 18 लाख पण होतील. बरोबर. रेट वरतीच आहे सर्व. रेट वरती आहे. तुम्ही झाड कसं बनवता, बनवणार. 21 टनाच्या माल किती? ऐवजी जर एखाद्याने 30 टन 30 जर टन काढलं तर त्याचं उत्पादन वाढणार आहे. बरोबर. म्हणून सगळ्यांनी मेहनत पण करा, एकमेकांना आपण सगळे सहाय्य करूनच आपल्याला पुढे जायचंय. माझंही ह्या स्टेजपर्यंत आलं. बरेचसे जण मला सांगत असता, तुम्ही पण सगळ्यांनी कष्ट करा. आणि पुढचा व्हिडिओ जो मी बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये आपण विकायचे कसे. आता तुम्ही आले तेव्हाच तुमच्या समोरच मला एक फोन चालू होता बघा, हो, हो, हो. मला किती माल पाहिजे, एवढं 5 टन पाहिजे, 10 टन पाहिजे. म्हणजे तुम्ही माल बनवा, विकत घेणारे खूप आहेत. कारण की आता याचं डिमांड वाढतंय. आणि दुसरा म्हणजे ना, याच्यात पेरू खाल्ल्याने पेशी खूप जास्त वाढतात. तो एक व्हिडिओ मला बनवायचा, रिसर्च तो झालेला आहे, तो पण एक व्हिडिओ बनवायचा. असे 2-3 व्हिडिओ येणारच आहे. आणि हे करताना एक थोडंसं मी वेगळं असं मी मागाशी सांगता राहून गेलं. आता आई जी आहे तिला मी सांगितलं, आईला वडिलांना त्यांना सांगितलं, तुमचं फक्त जो व्यायाम आहे तेवढं करायचा, तुम्ही मेहनत घ्यायचीच नाही, फक्त उभं राहायचं. मला इथं दिवसभर थांबता येत नाही ना, ज्या वेळेस काम असेल फक्त त्यांनी उभं राहण्याचं काम करायचं. तर आईला मी 2 तोळे तिला देणार आहे म्हणले, हे 2 तोळे तुला. तर ती तर एवढी खुश झाली म्हणे, मी आतापर्यंत जेवढं शेती करते मला तर काही त्या वडिलांनी एवढे दिले नाही. म्हणजे तसा विषय नाही आहे. पण हे पण मी करतोय. शेतकऱ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा, आपल्या घरचे जेवढे पण आपल्या बरोबर असतात ना, त्या सगळ्यांना खुश ठेवा तुम्ही. ते खुश राहिले तर जग जिंकलं तुम्ही. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर तिला मी 2 तोळ्याचं काय दिलं, तिला जे आवडेल ते करणार आहे. पैशांचा विषय नाही आहे, हे आनंदाचा भाग आहे. चालेल, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटू. काका तुम्ही आमच्या सोबत राहिले, योगायोग आला व तुम्ही इथं आले. तर तोच म्हटलं आज व्हिडिओ बनवायचा होता, पण तुम्ही शूट करणार आहे. भाऊ तुमचं नाव सांगा. विशाल शिवले. विशाल हिरामन शिवले. विशाल शिवले त्यांनी चिरंजीव होते का, हो, हो. त्यांनी व्हिडिओ शूट केला. भाऊ धन्यवाद. आणि सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद. हे जरा शेतकऱ्यांना थोडंसं काही संदेश देणं महत्वाचे. किती मिनिटाचा दिसला तुम्हाला?